आमदार बच्चूभाऊ कडू यांचे प्रयत्नाने आज शासनाने दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाला मंजुरी देणे म्हणजेच आमच्याकरिता दिवाळीचा सण. संजयजी कडोळे. कारंजा लाट. स्वातंत्र्य काळापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम संघटनेसोबतच कारंजा येथील दिव्यांग संघटना सुद्धा सातत्याने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी करीतच होते. परंतु त्या मागणीला खरं बळ मिळालं ते प्रहार दिव्यांग संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या माजी मंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने. आमदार बच्चूभाऊ कडू सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ठासून सांगत होते, सत्तेचा आम्हाला मोह नाही, मला मंत्रिपद मिळाले नाही तरीही चालेल, परंतु माझ्या दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्काकरिता स्वतःच्या समस्या सोडविणारे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झालेच पाहिजे. व अखेर आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मागणीला मंजुरी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने दिव्यांगांना स्वातंत्र्य आणि न्याय दिला असल्याबद्दल सर्वच दिव्यांगांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून आमदार बच्चूभाऊ कडू यांचे आभारपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी कारंजा येथील महाराष्ट्र दिव्यांग संस्थेच्या वतीने तालुकाध्यक्ष ब्रह्मानंद पाटील बांडे यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजयजी कडोळे, प्रमुख अतिथी हरिभक्त परायण चित्रा महाराज वाकडे, मोहगवान हरिभक्त परायण धनराज महाराज जाधव लोहारा, इंद्रजित पेवरणकर, श्रीमती मीनाताई लुटे, सौ ऐतनगरकर फुलारी या सर्व दिव्यांगांच्या उपस्थितीत आणि विशेष अतिथी माजी सरपंच प्रदीप वानखडे, राम बकस बेंडुडे, शेषराव पाटील इंगोले, नितीन वाणी, किरण चाळ, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्नीवाले, विनोद कुमार गणवीर यांच्या उपस्थितीत बँड बाजाच्या गजरात, फटाक्याचे आतिषबाजीत, एकमेकांना बुंदीचे लाडू भरवीत भव्य दिव्य असा आनंदोत्सव साजरा करण्यात आला व शासनाचे आणि प्रामुख्याने आमदार बच्चूभाऊ कडू यांचे जाहीरपणे आभारही मानण्यात आले. शिवाय बच्चूभाऊ कडू आगे बढो, हम तुम्हारे साथ है, दिव्यांगांचा विजय असो अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यावेळी दिव्यांगांना मदत करणारे कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते रोमिल जेठ लठिया, इम्तियाज लुलानिया, डॉक्टर ज्ञानेश्वर घरड, शरद काळे, ॲडव्होकेट संदेश जिंतूरकर, राजिक शेख यांचा सत्कार समारंभ सुद्धा घेण्यात आला. याप्रसंगी बोलताना दिव्यांगांचे नेते संजयजी कडोळे म्हणाले, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय ही आमच्याकरिता चांगली उपलब्धी असून आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने आज शासनाने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर केले. त्यामुळे आजचा दिवस आमच्याकरिता खऱ्या अर्थाने दिवाळी आनंदाचा दिवस आहे. तसेच अध्यक्षपदावरून बोलताना ब्रह्मानंद पाटील बांडे यांनी सुद्धा बच्चूभाऊचे व शासनाचे आभार मानले. विशेष करून कारंजा तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी तालुक्यातील सर्व दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिका व दरमहा वेळेवर अनुदान उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. कार्यक्रमाकरिता नंदू फुलारी, शेषराव इंगोले, उमेश आनासाने, कैलास हांडे, माणिकराव हांडे, मोहम्मद दाऊद मुन्नीवाले, रहीमभाई इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाला पत्रकार मंडळी आणि नागरिकांचे विशेष सहाय्य मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन संजयजी कडोळे, ब्रह्मानंद बांडे यांनी केले. सूत्रसंचालन देवरणकर गुरुजी तर आभार प्रदर्शन धनराज महाराज जाधव या दिव्यांगांनी केले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी भाग्यश्री तसेच शहर प्रतिनिधी रामेश्वर डेंडुळे. नमस्कार. जास्त संख्येने आपल्या गावातील शेजारी पाजारी जे बी काही विकलांग लोक असतील, दिव्यांग लोक असतील त्यांना घेऊन आवर्जून यावे. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन पूर्वी मी थोडी माहिती देतो. माझी आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्वांनी कृपा करून समोरच्या चहा कॅन्टीनवर जायचं आहे. तिथं सर्वांनी चहा घ्यायचा आहे. प्रेमाचा चहा सर्वांनी गोड करून घ्यावा. पोचवणारे आमचे वरिष्ठ पत्रकार हे शरद भाऊचे सत्कार करतील.